गुड मॉर्निंग सर्वांना. तर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. आज 2-4 दिवसानंतर ऊन पडलं होतं बाहेर. अतिशय सुंदर वातावरण होतं, कारण की मागे खूप पाऊस चालू होता. 8-1 दिवसापासून ऊन तर अजिबातच नव्हतं. आणि इकडे मस्त छोटीशी नदी तयार झालेली आहे पावसाच्या पाण्याची. छोटे छोटे मासे पण याच्यामध्ये मला वरतून दिसता मस्त. ते मस्त पाणी वाहत आहे आणि स्वच्छ पण पाणी दिसतंय. ते पाऊस एवढा झाला ना की पाणी खूप साचलेलं होतं, म्हणून शेवटी सिमेंटचा रोडच फोडला JCBने आणि तेव्हा इकडे ते पाणी काढलंय. इकडे अर्णवचा टिफिन तर सकाळी देऊन झाला होता आणि अर्णव स्कूलला गेला होता. अर्णवी खेळत होती आजीबाबाजवळ आणि इकडे मला बनवायची होती आज उसळची भाजी. मी रविवारी मस्त मठ भिजू घातले होते आणि त्यांना छान मोड फुटले. म्हटलं आज उसळचीच भाजी बनवते. मठ चांगले भिजले ना तर मग मोड पण चांगले फुटतात त्याला. तर असे प्रॉपर मठ भिजले पाहिजे 12 तास, तेव्हा उसळला हिवाळा असो किंवा उन्हाळा असो चांगले मोड फुटता. तर इकडे मी कांदा टोमॅटो चिरून घेतला, बारीक लसूण कुटून घेतला. आता याच कढईमध्ये मी मठ शिजवले होते, त्याच्यामध्येच भाजी करून घेणार आहे. आणि हे जे तेल आहे ना, मी याच्यामध्ये सँडविच तळले होते काल, तर हे त्याचंच तेल आहे. मी झाकून ठेवलेलं होतं व्यवस्थित. आता तेच मी पोळींना पण यूज केलं आणि आता भाजीला पण तेच यूज करणार आहे. इकडे दूध तापवून झालं आहे आणि हा जो पसारा आहे ना तो तुम्ही इग्नोर करा, कारण की मला हा पसारा आवरण्याच्या अगोदर, म्हणजे भांडे वगैरे आवरण्याच्या अगोदर स्वयंपाक बनवायचा होता, भाजी वगैरे. पोळ्या तर बनवूनच झाल्या होत्या, कारण अर्णवला सकाळी डब्बा द्यायचा असतो. मग त्याच्या डब्याला पोळ्या केल्या ना, मी तेव्हाच सगळ्या पोळ्या रोजच करून घेते. कारण की कसं पुन्हा पुन्हा तेच काम करण्यापेक्षा एक एक काम आवरलेलं ठीक आहे. म्हणून मी सकाळीच पोळ्या करून घेत असते रोजच, नंतर फक्त भाजीचा ताण असतो. मग आता इकडे कढाई ठेवली, मस्त तेल टाकलं, जिरं मोहरी टाकलं आणि कांदा टोमॅटो टाकला आहे. आता मठ पण शिजलेले आहे, तर मग उसळ शिजलेली, तर मग भाजीला पण काही वेळ नाही लागणार. इकडे लाल मिरची मसाला हे टाकून घेणार, मस्त परतवून घेते. आणि त्याच्यामध्ये उकळलेले मठ उसळ ते टाकून देते मी आणि थोडंसं पाणी सोडून देते. आणि मी ह्या भाजीमध्ये ना कच्चे शेंगदाणे पण टाकत असते वरतून, छान लागतात ते. आता इकडं मस्त भाजी तयार झालेली आहे. आता भाजी तर झालीच, म्हणजे स्वयंपाक तर आवरलाच, पण आता हा सगळा किचनवरचा जो पसारा आहे तो सर्व आवरायचा होता पटापट. मी ते जे आहे ना भांडे घासण्यासाठी नवीनच घेतलेलं आहे. आता पटापट हे सगळं काम आवरते आणि तुम्हाला दाखवते मी आज माझ्या झाडाला खूप फुलं आलेले, म्हणजे मी लावलेल्या झाडाला. आता फटाफट डबा भरून घेते मी. डबा वगैरे देणं तर झालं. आता मी तुम्हाला मस्त वातावरण दाखवते. इकडे आहे हे मी लावलेले छोट्या छोट्या कुंडींमध्ये झाडं. आज याला पहिल्यांदा 3 फुलं आले होते, कारण की मी आता नवीनच झाडं लावलेले आहे ना हे. तर आज याला पहिल्यांदा मी अचानक बाहेर जाऊन पाहिलं तर मला खूप आनंद झाला, कारण की आपण झाड म्हणजे फळांचे झाड किंवा फुलांचे झाड लावलेलं असेल, त्याला